हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसंच मित्रांनो, आज देश आझाद होऊन 79 वर्ष झालं आणि 79 वर्ष झालं ते खूप झालं मित्रांनो. आज देश आझाद नसता झाला तर आपण कुठे असतो, व्हिडिओ वगैरे काहीच बनवता आली नसती. तसंच मित्रांनो, आपण आज व्हिडिओ बनवायला मुंब्र्याला आलो आहे आणि मुंब्र्याला सुरुवातीलाच आपल्याला एक फकीर बाबा आहे, म्हणजे हजरत सय्यद फकीर बाबा यांच्या इथं जाऊन बघणार आहे. तिथं खूपच छान छान नजारे आणि छोटे छोटे धबधबे पण वरच्या साईडला मित्रांनो. आपण तिकडे जाऊन बघूया. आणि तसंच एक मुलगा भेटला आहे, तो बोलत होता इकडं वरती भरपूर काय बघायसारखं. आपण पाहूया मग. चला मग पुढे जाऊन बघूया. तसंच मित्रांनो, सुरुवातीला हे हजरत सय्यद फकीर बाबाचा दर्गा आहे. आपण बघूया इथे मित्रांनो. एक मोठा पोस्टर लागला आहे इथे, फकीर बाबाचा बोर्ड आहे. आणि इथं बघा, तो धबधबा बोललो, हा सुरुवातीचा पहिला धबधबा आहे. इथे बरेचसे लोक येऊन एन्जॉय करायला लागल्यात. पाऊस नाही पण पाणी भरपूर वाहायला लागले. आणि मी इकडून येतो जातो तर हे बघत असतो, इथे कंटिन्यू पाणी वाहायला लागले 24 घंटे. खूपच सुंदर नजारा आहे मित्रांनो या साईडला. आणि इकडूनच सरळ खाली गेला आहे बघा ह्या साईडला. जेव्हा पाऊस होता तर हे खूप भरलेलं मित्रांनो, आणि खूप मोठ्या प्रमाणात हे धबधबे छोटे छोटे वाहू लागलेले. डोंगरावरतून एक अद्भुत नजारा आहे मित्रांनो. ह्या साईडला बघा, तो दिसतोय मोठा टोक. तो तिकडे वरती एक मित्रांनो आपला देशाचा झेंडा लागलाय, एकदम हाय टोकावर आहे. आणि हे मुंब्राचं रहिवासी लोक आहेत, त्यांचं शहर आहे. चला मग आपण वरती जाऊन बघूया. मित्रांनो, इथे हजरत बाबाचं दर्गा आहे. दर्गा आपण बोलू शकतोय, आणि ते बोलतात त्यांची समाधी, कदाचित समाधी पण असू शकते ही. चला आपण वरती जाऊन बघूया. ह्याच्यावरती पण भरपूर काय काय आहे बघायला. आपण फिलहाल इथं जाऊन पाहूया आपल्याला काय भेटतंय. आणि इथं सुविधा पण दिली, पाणी वगैरे आहे. पाणी कुणाला प्यायचं असेल तहान लागली तर पिऊ शकतात. इथूनच सरळ वरती आपल्याला जायचं आहे पुढे. एक मांजर भेटली आम्हाला. सध्या थंडीने उदास झाली वाटतं. हे मांजरे काय करतीस? एकदमच जंगली मांजर आहे. ही वरती आल्यानंतर हीच मित्रांनो फकीर बाबाची समाधी आहे. आणि तर मुंब्र्याच्या रहिवासींनी हे स्थापित केलं आहे त्यांना. आणि हे आहे छोटंसं इथं मस्जिद. आणि ह्याच्यावरती पण भरपूर काय आहे, आपण बघूया. इथं हे फकीर बाबा आहे, ते त्यांच्या नावाने हे बोर्ड लावला आहे. आणि त्यांची जी समाधी आहे तिथं वरती आहे.
बघूया आपण वरती जाऊन अजून काय भेटते आपल्याला. खूपच शांत वातावरण आहे इकडे आणि मस्त वाटायला लागले असं गावसारखं. डोंगर भाग पण आहे आणि जवळच मुंब्रा स्टेशन पण आहे इथं 3-4 किलोमीटर अंतरावर. आणि वरती आल्यावर खूपच सुंदर आहे एकदम मैदान टाईप आणि मोठे मोठे डोंगर पाहायला भेटेल बघा. तसं काय आपल्याला नवीन काय दिसत नाही, डोंगरच आहे तिथं. आपण दुसरीकडे जाऊया आता. जेव्हा पाऊस येतो तर पाणी पण इथं भरपूर साचतंय. आपल्याला सध्या काय दिसत नाही. आपण आता खाली जाऊया आणि दुसरीकडे जाऊन बघूया आपण. या डोंगराच्या वरतूनच मित्रांनो मस्त इथं व्ह्यू दिसायला लागलाय आणि पुरा मुंब्रा शहर दिसतंय. ज्या रोडने आपल्याला जायचं आहे तो हा रोड आहे मित्रांनो, जो घाटाचा रोड आहे. इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथून मी राहतो ते दिसतंय का या साईडला. खूप लांब येते पण दिसणार नाही, पण शहर खूप छान वाटायला लागले. इथून कल्याणची खाडी पण दिसायला लागली. इथं मित्रांनो मुंब्र्याच्या छोट्याशा धबधब्यावर हे पोरं लहान लहान येऊन मस्त एन्जॉय करतात. सगळे लहानच पोरं आहेत आणि पाऊस पडला नाही म्हणून थोडंसं कमी पाणी झालंय, नाही तर पाऊस असता तर भरला असता पूर्ण. सगळे लहान पोरं एन्जॉय करतात इथं, कारण एन्जॉय करायसारखं पाणी नाही जास्त, नाही तर इथं भरपूर जण आले असतील. बघूया त्या जिथून पाणी पडतं त्या ब्रिजच्या इथं काय आहे का नाही, आपण जाऊन बघूया. चला आज थोडासा पाऊस पडायला लागला, एकदम थोडासाच पडायला लागलाय, नाहीतर खूप दिवस झालं, कमसे कम 2 आठवडे झाले पाऊसच पडाना आणि ऊन पण खूप लागायला लागलेलं. आज थोडासा पाऊस दिवसभर पडायला लागलाय म्हणून तर थोडंसं थंड पण वाटतंय आणि वातावरण पण एकदम मस्त झालंय नैसर्गिक. तसंच आपण या साईडला बरंच काय पाहायला भेटतंय का नाही बघूया. तसंच मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि सपोर्ट करा मित्रांनो. बऱ्याच आतमध्ये मुलं गेल्यात, इथले मुंब्राचे काही रहिवासी आहे, बरेचसे जण ज्यांना माहिती आहे इथं फिरतात आणि जानकारी या डोंगराची. आपण पकडलं असतं कोणाला तरी, पण जाऊ दे, आपण फिरूया, आपणच बघूया काय भेटतंय का आपल्याला. इथूनच कदाचित जायला हा रस्ता आहे आणि इथं पूर्णच खाली झालं आहे, नाही तर कदाचित हे भरलेलं असेल. आता इकडूनच जायचं आहे, जायला रस्ता आहे का नाही काय माहीत नाही. चला आपण इथून जाऊन बघूया. थोडंसं अडी अडचण आहे इथे, पण जाऊया आपण.
ये दोस्त उधर जाने के लिए कैसे जाने का? चल भाई चला, मित्र आपल्याला एक भेटलाय, हा घेऊन जाणार आहे. चला आपण बघूया वरच्या साईडला काय भेटते आपल्याला. मुंब्राचा रहिवासी आहे, छोटा मित्र आहे, तर मित्रच झालाय. इथे काटे खूप रवायला लागल्यात, काटे लोखंडी. खूपच अडी अडचण म्हणून नेतोय मित्रा, व्यवस्थित ने बाबा. हाँ खूपच जंगल भाग है या साइडला. यूट्यूब पे नीलेश आरसूल डाल, तेरे पास है क्या? खूपच आतून रस्ता बनलाय हा जायला, आणि पोरं सतत येत राहतात वाटतं इथून. हे दोस्त बार बार आता है क्या इधर? तू रोज आता है क्या? 2 हफ्ते में एक, अच्छा हफ्ते में एक बार, मतलब मजा करने के लिए. बघा हे लोक मजा करायसाठी अशा अशा ठिकाणी जातात. इथे लोखंडीच्या जाळ्या, ह्या अशा लोखंडीचे छोटे छोटे धाग्यावानी जाळ्या लावल्यात, ते हाताला लागायला लागल्यात. ते असं दिसतंय त्याला ओलामधून ते जाळ्या लावल्यात असं, आणि ते तुटल्यात ह्या बघा, ह्या वल्या. थोडंसं सांभाळून जायला लागेल आपल्याला. आणि इथं जरा दिसतंय जरा चांगलं मस्तच, सगळे छोटे छोटे पोरं एन्जॉय करायला लागले. वरतूनच पाणी येत आहे. थोडंसं जरा चांगलं वाटलं ह्या साईडला येऊन. हाँ भाई, ये भाई है मोबाइल नीलेश अड़सुल डाल. अभी तो नहीं, फिर बड़ा होएगा तब डालना. अरे भूल जाएगा तू, लिख के देना पड़ेगा. चला मित्रांनी मला घेऊन आला. मित्रा ते चांगलं, चल थँक्यू. त्याचं नाम क्या? रेहान. रेहान भाईनी आम्हाला इथं आणलं, आणि सगळे त्याच्या बरोबरचे पोरं आहेत. तर हा बघा मारणारे उडी, अंडरवेअरवाला बाबा. थोडंसं घाण पाणी आहे, पण खाली आल्यावर स्वच्छच पाणी दिसायला लागले. थोडंसं गंदा आहे ना पाणी. क्या ये लोग नहाना की गंदा कर रहे हैं? ये गंदा नहीं था, ये लोग मिट्टी है ना. अच्छा मिट्टी आहे, मग माती आहे म्हणून हे पाणी घाण झालं आहे. पण खूपच मस्त नजारा हा. ये 5-6 डैम से आता है. क्या बात करते हो? चला मग आपण इथूनच आपण पुढे जाऊया. डोंगर भागात आपल्याला काय भेटतंय का नाही बघूया. आणि बरेचसे ट्रान्सपोर्टच्या गाड्या इथे येतात मित्रांनो, म्हणून जास्तच ट्रॅफिक पण होती इथे, आणि पंपा आवाज पण खूप येणार इथे. आता काही दिवसानंतर गणपती पण चालू होईल, तोपर्यंत पाऊस असणार. त्याच्यानंतर पाऊस गेल्यानंतर हा डोंगर पूर्ण सुकला जाईल, आणि उन्हाळ्याने पूर्ण फक्त डोंगर भागात दिसणार, असे झाडं वगैरे कमी होतात. तसंच मित्रांनो मग वरती बघा मस्त धुके यायला लागल्या. पावसावरचं छान वातावरण आहे, रिमझिम पाऊस पडायला लागला आहे, म्हणून थोडंसं मस्त वातावरण आहे, नैसर्गिक झालं एकदम एक नंबर. हा मुंबईचा छोटासा घाट बोलू शकतो आपण. आणि इथून पुढे आपल्याला लोणावळ्याला जाताना एक तो मोठा घाट लागतो, आणि हा मुंबईचा छोटा घाट पण खूप मस्त आहे हा. आणि बरंच काय इथं धबधबे आहेत. पावसाच्या वेळी जेव्हा भरपूर पाऊस पडत होता तेव्हा आपण आलो असतो ना, तर आपल्याला बरंच काय पाहायला भेटलं असतं. इथे पण दर्गा आहे वाटतं, बरेच दर्गे इथं पाहायला भेटेल. मुसलमान एरिया आहे म्हणून. मी जेव्हा इथं डिलिव्हरी द्यायला यायचो, पार्सल द्यायला, तेव्हा इथे छोटे छोटे धबधबे वाहत होते.
आता पाऊस नसल्यामुळं ते धबधबे बंद झाल्यात आणि बघूया आपल्याला काय भेटतं आहे का. अजून हे जे नवीन काम केलं आहे लोकांनी, दगडं पडत होते तर त्यासाठी हे सपोर्ट लावला आहे बघा. मोठ्या लोखंडीच्या जाळ्या लावल्या. इथं पण धबधबा आहे, इथे पण एक छोटासा धबधबा आहे, तो वरतून वाहतो. हे मुलं वरतून चालल्यात येतात बघ. इकडे पण एक छोटासा नाही, भरपूर मोठा दिसायला लागला. रस्त्यातनी जरा छोटा वाटतो पण इथे बरेचसे लोक बाहेरून येतात. ज्यांना नवीन काय बघायची इच्छा असती ते लोक असे वरती जातात बघा त्या टोकाला. वरपर्यंत जे मला वाटतं पोरं वरपर्यंत चालत गेला. आणि हे डोंगराच्या वरतून हे खाली चालले पाणी एकदम सरळ. म्हणजे पाऊस थोडा कमी झाला आहे तरीसुद्धा वरतून पाणी यायला लागलं आहे. नैसर्गिक कसं असतं पाणी, किती दिवस पाणी वाहत राहतं. हे आता हे दुसरे पोरं बघा वरती चालल्यात. खूपच मोठा आहे पार वरती डोंगरावरतून येतं आहे एकदम. तसंच बाजूला मित्रांनो मुंब्रा देवी आहे, जे मुंब्रा नावाने फेमस आहे. मुंब्रा देवी हे बरेच वर्षापूर्वीचं मंदिर आहे इथे, जे प्राचीन पण बोलू शकतो आहे. आपण बघूया तिकडे जाऊन काय भेटतंय का आपल्याला. मुंब्रा जे स्थान आहे या देवीच्या नावाने फेमस आहे. आणि इथं काही घरं पण आहे इथे डोंगराच्या वरती बघा. वरती मंदिर आहे जे मुंब्रा देवी मंदिर आहे आणि इथंच घरं आहेत बघा. घराच्या बाजूला त्यांच्या मस्त धबधबे व्हायला लागल्यात. आणि बघा आई मुंब्रा देवी तिथूनच जायला रस्ता आहे वरती आणि ते मंदिर आहे बघा वरती. आपल्याला एवढा वेळ नाही ना तर आपण नक्की वरती गेलो असतो आणि बघितला असतं वरतून नजारा बरंच काय. पण आज गर्दी दिसते 15 ऑगस्ट निमित्त. तसंच मित्रांनो मुंब्र्यामध्ये येऊन खूप मस्त वाटलं. आणि मंदिराला जायला काय वेळ नाही भेटत आपल्याला, कारण आपल्याला कामं पण आहे. आणि आलेलो आपण या मंदिरात होतं आणि बरंच काय पाहायचं होतं. आणि पाऊस थोडासा कमी होता नाही तर इथे एवढेच धबधबे तुम्हाला भेटले असते आणि मजा आली असते मित्रांनो. तसंच मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा. चला मग पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया लवकरच. चला बाय.